कार्यसम्राट फाउंडेशन आणि नाशिक लोकशाही न्यूज नवशक्ती मित्रमंडळ आयोजित नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। सोमवारी पांढरा रंग असल्याने महिलांनी पांढऱ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या। नवरात्राच्या अखेरच्या दिवशी या महिलांना बक्षिसाचे वितरण करण्यात येणार आहे। यावेळी या महिलांशी संवाद साधलाय नाशिक लोकशाही न्यूजच्या कार्यकारी संपादिका गीताताई तुषार शामसुखा यांनी। नमस्कार, मी सौ गीता तुषार शामसुखा नाशिक लोकशाही न्यूजतर्फे सर्वांचं स्वागत करत आहे। आजचा आपला कलर आहे पांढरा व्हाईट। आजचे आपले मानकरी आहे आरती मॅम। आरती मॅम पेशेने एक कथक डान्सर आहे, ते आपल्याला सांगतील। सगळ्यात आधी मी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणते फॉर द दुर्गा अवॉर्ड। आणि आरती मॅम आता आपल्याविषयी काहीतरी सांगतील, त्यांचा कशी स्टोरी, त्याची जर्नी, त्याचं फर्स्ट टू लास्टपर्यंत। आज ते मोठ्या पोस्टवर आहे, त्यांचे मोठे मोठे शोज असतात त्या मॅम। ते विशारद कसं करायचं, त्याच्यामध्ये काय असतं काय नाही, ते सर्व सांगतील मॅम। मॅम इट्स अप टू यू। मॅम ॲक्च्युली कथक ट्रेनर आहे मी। मोस्ट ऑफ द कोरिओग्राफीज करायला आवडतात मला, कथक शिकवायला आवडतं। कथकबद्दल आपण जरा थोडक्यात जाणून घेऊ की कथा सांगणारा कथक म्हणजे आजकाल लोकांना माहिती आहे की कथक डान्स नाही, कथक नृत्य सगळ्यात पहिले, कारण ते शास्त्रीयमध्ये मोजल्या जातं। माझी जर्नी ॲक्च्युली एकदम अगदी लहानपणी आईचं बोट धरून 3ऱ्या-4थ्या वर्षी सुरू झाली। आज ज्या मुली माझ्याकडे येतात छोट्या छोट्या, त्यांना पाहून एक असं समाधान असतं की मम्मी पप्पांनी जे केलंय माझ्यासाठी ते आज मी यांना देऊ शकते। सगळ्यात मोठं योगदान मला इथपर्यंत आणण्याचं आईवडिलांचं असतंच, प्रश्नच नाही, ते सपोर्ट करतात म्हणून इथे आहे। लग्नानंतर सगळ्यात जास्त त्याचं योगदान होतं माझ्या सासूबाईंचं। अरे बापरे। कारण की तिला फार आवडायचं की मी डान्स करावी आणि मी पुढे जावी, तू कर मी बघून घेईन असं। त्याच्यानंतर असं की एखादं मूल असतं ना आपल्या मागे, सतत आईच्या मागे त्याला घोंगाळत असायला पाहिजे, पण माझ्या मुलाने आजपर्यंत असं नाही। मी नाशिकमध्ये येऊन मला 6 वर्ष झालेली आहेत, तर 6 वर्षामध्ये त्याला अगदी छोटूसा मी घेऊन आली होती इथे। आणि शोज करताना खालून कधीही त्यांनी ए मम्मा खाली ये, मला हे पाहिजे, अजिबात नाही। तो खाली बसून पहिल्या रांगेत बसून तो टाळ्या वाजवायचा। ती सगळ्यात मोठा सपोर्ट आहे। आता महत्त्वाच्या मुद्द्यावर येते। नर्सिंग जे स्वर्गीय पंडित नरसिंगजी बोडे यांच्याकडे शिकलेली आहे मी, अमरावती युनिव्हर्सिटीमधून। मी त्यांच्याकडे विशारद केलं, अलंकार केलं। बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स अमरावती युनिव्हर्सिटीला मान्यता आहे, तिथून मी कोर्स केला। मी MA कथक आहे। मास्टर ऑफ जर्नलिझम झालेलं आहे माझं। मी सध्या स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलला ॲज अ डान्स कोऑर्डिनेटर म्हणून आहे। बऱ्याच ठिकाणी जात असते कोरिओग्राफी करायला वगैरे, आणि अशी छोटीशी जर्नी आहे। आता द ॲक्टिव्हिटी वर्ल्डमध्ये आर्यन निकम सरांसोबत अतिशय सुंदर अशी जर्नी चालू आहे माझी। मुली आहेत भरपूर जीव लावणाऱ्या, असं कधी वाटत नाही की एकुलता एक आपला नाही आहे, आपलाच आहे तो, आपला म्हणूनच शिकवते। महत्त्वाचं म्हणजे एकुलता एक मुलगा आहे असं वाटत नाही मला। 52-55 मुली आहेत। आणि नवरात्रीच्या ह्याच्यात तर सांगेल, लोक बाहेरून कन्या बोलवतात, माझ्याकडे आहेत ऑलरेडी माझ्याकडे आहेत ऑलरेडी 52 आहे। एका मुलीपासून आम्ही जर्नी चालू केली 2019ला, एकच मुलगी, आणि तो अख्खा 1 वर्ष बस त्या मुलीवरती आमची जर्नी चालू झाली। आज नियर बाय 52-55 मुली आहेत ज्या फक्त कथकला आमच्याकडे आहे। बाकी ओव्हरऑल वेस्टर्न आणि भरतनाट्यमला ते वेगळे मुलं आहेत आमच्याकडे, आणि त्यांची पण जर्नी खूप ऑसम चालू आहे। ग्रेट मॅम। तुम्ही म्हणतात एक मुलीवर वर्षभर, म्हणजे त्याला पण मॅम आपण तपस्याच म्हणू शकतो ना। आणि म्हणतात आपण जिथं सबर का फल मीठा होता है, तर आता मीठा तो मुझे लगता है कि शक्कर से भी मीठा हो गया है ना मॅम। कसं म्हणतात। आणि मॅम मी ऐकलंय की ते कथकचं तुम्ही काहीतरी आपण बोलत होतो, तर तुम्ही काहीतरी घराण्याविषयी बोलत होते कथकचं, ते आपल्या व्ह्यूअर्सला सांगणार का? आणि ज्यांना क्लास लावायचा असेल तर कोणाकडे क्लास लावा, म्हणजे असं म्हणजे काही त्यांचं पाहून ते शिक्षण वगैरे पाहून क्लास लावायचं? ॲक्च्युली कथकमध्ये 3 घराणे आहेत।
4 घराणे मोजले जातात कथकचे. जयपूर घराणा, लखनौ घराणा आणि बनारस घराणा. रायगड घराणासुद्धा आहे, पण तो अगदी विलुप्तात आहे सध्या. आणि मी प्युअर हिंदू घराणा म्हणजे जयपूर घराण्यात शिकवते. बनारस आणि लखनौ घराण्याची छाप जयपूर घराण्यावर थोडी थोडी पडलेली आहे. त्याच्यानंतर मी आहे ना ॲक्च्युली सर्वांना सांगते की अगदी मुलींना विशारद जर तुम्ही 5व्या-6व्या वर्षी जरी करता आणि अगदी 7 वर्षात किंवा 8-9 वर्षात त्यांचं विशारद पूर्ण होते, तर या मुलींना काय वाटतं विशारद झाले आता आम्ही क्लास टाकू शकतो. तसं नाही आहे. ही ना रियाजवरती डिपेंड करतं. तुम्हाला किती येतं, तुमचं वाचन किती आहे, तुमचा रियाज किती आहे. तुम्ही करता 4 दिवस जरी क्लास, एक एक्झाम्पल आहे, 4 दिवस जरी क्लास असला, 4 दिवसात तुम्ही फक्त 4 तास येता, म्हणजे महिन्याचे 15 दिवस म्हणजे तुम्ही 15 तासच येणार, बरोबर. आणि या 15 तासात तुम्ही एवढं मोठं कथक नाही शिकू शकणार. कारण की असं बोलतात की जितका शंकराचा डमरू जुना आहे, जितकी कृष्णाची बासुरी जुनी आहे, म्हणजे जितकी म्हणजे पारंपरिक आहे, जुनी आहे, तितकं जास्त जुनं ते कथक आहे. आणि जुनं काढून घ्यायला खूप खूप ताकद लागते, खूप तपस्या लागते. ज्यांना त्याच्यातलं ब क ड पण शिकत नाही ते पण क्लासेस टाकतात. ते टाकतात, मुलींना शिकवतात. एक साधं 2-3 फुटवर्क आलं की त्यांना कथक आलंय आम्हाला, असं नको. त्यांना पण सांगते, वाईट नाही आहे. सगळे कलाकारांचा पोटापाण्याचा प्रश्न असतो तो. तुम्ही शिकता, तुम्ही त्याचसाठी शिकता की तुम्ही पुढे जाऊ त्याच्यावरती 2 पैसे कमवाल. पण पहिले ते शिका, ते महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला शिकणं महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये रुजणं महत्त्वाचं आहे आणि त्यातल्या त्यात त्याला समजणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस समजाल तर शिकवाल, असं आहे ते. म्हणजे की तुम्ही कोणाकडे पण जर कथक शिकले तर एक्सपिरियन्स पाहून तुम्ही शिका, कारण की एक्सपिरियन्सली मॅन्स परफेक्ट आणि भरपूर. आणि ते तर डान्स किंवा कोणती गोष्ट अशी आहे ना की आपण किती शिकलो तर कमी आहे. ओके, थँक्यू मॅम फॉर कमिंग. आणि जाता जाता तुम्ही आमच्या लोकशाही न्यूजला, काही व्ह्युअर्सला, लेडीजला काय बोलता का, की हे पण एक आपली प्रेरणा आहे. याला पण त्यांना फक्त शिकायला लहानपणापासून ते शिकले आणि एक प्रेरणा आहे की आज त्या कुठे आहे. त्यांना गेस्टमधून पण बोलवतात, म्हणून पण बोलवतात त्यांना. ॲज अ टीचर आहे, त्यांची स्वतःची एक ओळख आहे, भले त्यांच्या पॅरेंट्सनी. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.